प्रभाग क्रमांक 13 सोमवार पेठ येथे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. माजी आमदार नितीन भोसले यांची भाजपावर जोरदार टीका. प्रभाग क्रमांक 13 सोमवार पेठ येथे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार नितीन भोसले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित करताना भोसले यांनी भाजपाच्या उमेदवारांवर जोरदार टीका करत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केलं. जुन्या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनाच खरा आणि विश्वासार्ह पर्याय असल्याचा ठाम दावा त्यांनी यावेळी केला आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे प्रतिनिधी सातत्यानं कार्यरत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची माहिती पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अ गटातून भोसले रश्मी सचिन, ब गटातून मोरे सुवर्णा सचिन, क गटातून डोके दीपक रंगनाथ, ड गटातून मोरे गणेश चंद्रकांत हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेच्या अधिकृत निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. कार्यक्रमात शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांनी जे सांगितलं ती अत्यंत सत्य परिस्थिती 5 वर्ष 8 वर्ष आणि तुला घाबरून मोठे मोठे डॉन पळाले याच्यातच आपला कोणी किती दहशत द्या, कोणी हल्ल्यानंतरही त्यांना दगड फेकायची सवय आहे, जिंकल्यानंतरही दगड फेकायची सवय आहे. त्यांची वृत्तीच दगड फेकू आहे. त्यामुळं आता मी तुमच्या माग, तुमच्या बरोबर माग नाही, उलट किंबहुना मी तुमच्या पुढे चालेल आणि कोणाची हिंमत आहे आपल्या अंगावर यायची ते पण आपण या ठिकाणी बघू. आजपर्यंत या सोमवार पेठेतील ब्राह्मणांना, ब्राह्मण समाजाच्या लोकांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या. यावेळेस समाजाने ठरवलेलं आहे आम्ही आतल्या बाजूने कड्या लावू, मतदानाच्या दिवशी येणारच नाही. परवाच्या दिवशीचा किस्सा आमच्या सोमवार पेठेत असल्यामुळे जास्त लांब झालं नाही. यजूर हॉलला मीटिंग झाली. बळजबरी बोलून फोन करून 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 सर्व समाजातले संपूर्ण गावातले लोक बोलले आणि त्या ठिकाणी सांगत होते आम्ही कसं काम करू, कसं काम करू, कसं काम करू. अरे 25 वर्ष तुम्ही होते, 25 वर्ष या 2014च्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती, केंद्रात होती, राज्यात होती. तो जो जुना इतिहास काढला. आज तुम्ही जे सांगताय की बा आता आम्ही मोदीजींबरोबर आलोय, केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता म्हणून आम्ही चांगलं काम करू. पण काँग्रेसची सत्ता असताना तुम्ही त्याच्या अगोदर कोणतेही कामं केले नाही ना. त्यामुळे काम करायची तुमची प्रवृत्ती नाही आणि म्हणूनच सत्ताधारी पक्षात आपण जाऊ आणि तिकीट घेऊ अशा वृत्तीने तुम्ही पळून गेला. काम केलं असतं तर आम्ही उभे ना, आम्ही लढायला तयार आहे. आम्ही भोसले परिवार वेगळे वेगळे पक्ष बदलले पण निवडून का आलो? कारण लोकांमध्ये राहतो, लोकांची कामं करतो आणि म्हणून आम्ही कधी शिवसेनेत होतो तरी लोकांनी निवडून दिलं, मनसेत होतो तरी निवडून दिलं. त्यामुळे त्याच्या अगोदर काँग्रेसमध्ये होतो तेव्हाही लोकांनी निवडून. आम्ही काम करतो, लोक पक्ष बदलत नाही. या ठिकाणी काम करणारा माणूस हवा. हे निवडून आल्यानंतर राजे महाराजे 5-5 वर्ष कोणाला भेटत. मी एकच किस्सा सांगतो जयंत काका तुम्हाला. परवा त्या मीटिंग मध्ये हा इथे का सांगतोय? कारण इथे त्यांचे कान आहेत, त्यांचे कान इथं आहेत आणि त्या कानांमुळेच सांगतोय. जेव्हा ब्राह्मण समाजाच्या जुन्या वंशजांच्या पूर्वजांच्या ज्या ठिकाणी समाध्या होत्या त्या समाजांवरती बुलडोजर चालवून तुम्ही तिथं वाचनालय, व्यायाम शाळा आणि बिल्डिंगा बांधल्या. हे सगळ्यांच्या लक्षात आहे. फक्त नितीन भोसले सारखा मुलगा उभा राहून बोलतो, काही लोक बसून त्यांचं काम 15 तारखेला नक्की करतील याची मला खात्री आहे. आणि ही गोष्ट काका दीक्षित काकांच्या पंजोबांची समाधी या ठिकाणी तोडलेली, विसरलेलं का आपण नाही विसरलो. त्यामुळं ज्यांचा पाडाव आपल्याला करणार, यांनी आजपर्यंत जी पाप केली ही पाप यांची आता 100 भरलेली आहे. आपण जोरदार लढूया. तो एक विनायक पांडे रिक्षा चालवायचा 25-30 वर्षापूर्वी, आज 500 कोटीचा मालक झाला. कुठून येतो यांच्याकडे पैसे?
ह्या सगळ्या मेन रोडला बसणाऱ्या आणि भद्रकालीतल्या बसणाऱ्या छोट्या छोट्या गरीब लोकांकडून हे हप्ते घेतात रोजचे 100 माणसं ठेवलेत. सकाळी येऊन बसायचं, व्याजाने पैसे द्यायचे, 1 दिवसाचं व्याज 5%. सकाळी पैसे घ्या, संध्याकाळी आणून द्या 5%नी पैसे. हे असले यांचे धंदे, सगळे 2 नंबरचे धंदे. ड्रग्स असते ती काहीतरी आली, एक फीत आली ती पैसे उडवताना लगेच कंप्लेंट केली. आता त्या श्रीकांत वावरांना आली, त्यांनी पुढे पाठवली, त्यांनी थोडी बनवली. पण खरं टोचतं ना माणसाला, खरं टोचतं. आणि ते त्यांना टोचलं म्हणून ताबडतोब त्यांनी. म्हणून या ठिकाणी मुद्दाम मी काही गोष्टी मुद्दाम सांगतो, कारण मला माहिती एकीकडे यांचे कान आहेत, एकीकडे यांचे कान आहेत, आणि मध्येच मोबाईल. घाबरायचं काम नाही, जनता आपल्या बरोबर आहे. गर्दी तिकडे दिसू द्या आणि गर्दी नको पण आहे. त्या पद्धतीने जनता प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन आपल्याला सांगताय, आपल्याशी बोलताय, आशीर्वाद देतात. हजारो फोन आले. माझा व्हिडिओ कोणत्या तरी एका चॅनलने फेसबुकला टाकला, 1 लाख व्ह्यूज झाले. 50 मिळालं तरी आपला विजय हा 100% निश्चित आहे. कारण त्या व्हिडिओ मधून मी खरं बोललेलो आहे, मनापासून बोललोय. कोणी लिहून दिलेले स्क्रिप्ट नाही. आज त्यांचे जे हे येत आहेत ते लिहून दिलेले, चांगल्या बुद्धिवंतांनी लिहून दिलेले स्क्रिप्ट ते बनवते, आम्हालाही कळतं. आणि म्हणून काका त्यांच्या पॅम्पलेट मध्ये सगळे अन्नासाठी दातार, हे ते देव गायधनी तुम्ही केलेल्या गोष्टी आम्ही विसरणार नाही. एवढंच त्यांना आठवण करून सांगतो. तुमचा जास्त वेळ घेत नाही, कारण तुम्ही सगळे घरातले लोक आहे, प्रचाराला फिरायचंय. तुम्हाला शुभेच्छा देतो, काही कोणी घाबरायची गरज नाही. एक दिलानं आम्ही कुठेही जातोय, सांगतो फक्त एकच निशाणी आमची धनुष्यबाण. नाव सुद्धा सांगत नाही, फक्त धनुष्यबाण लक्ष ठेवा. आपल्याला एकत्र काम करूया आणि निश्चित 15 तारखेला आपल्याला गणपती बाप्पा नक्की आशीर्वाद देतील अशी माझी